पिंपरीमध्ये असं एक मंदिर आहे जिथे गेल्यावर क्षणभरासाठी का होईना पण असं वाटतं आपण थेट जम्मू काश्मीरच्या वैष्णवी देवीच्या मंदिरात आलो आहोत. हे मंदिर 2003 साली स्थापन करण्यात आले. जम्मू काश्मीरला प्रत्यक्षात जाऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी माता वैष्णवी देवीचे दर्शन, तेथील गुफेचा अनुभव मिळावा या उद्देशाने मंदिर बांधण्यात आले. माता वैष्णवी देवी गुफेमध्ये का गेल्या यामागे एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. असं म्हणतात माता वैष्णवी देवी पृथ्वीवर तपस्या आणि लोककल्याणासाठी आल्या होत्या. तेव्हा तिथे राहणारे तांत्रिक गोरखनाथ यांना मातेच्या दैवी शक्तीबद्दल समजले. त्यांनी आपला शिष्य भैरवनाथ याला मातेवर नजर ठेवण्यासाठी पाठवले. भैरवनाथ माता वैष्णवी देवीच्या दैवी शक्तींना बघून आकर्षित झाला होता आणि त्यांचा पाठलाग करत होता. त्याच्यापासून दूर राहण्यासाठी माता वैष्णवी देवी त्रिकुट पर्वतावरील गुफेत जाऊन तप करू लागल्या. त्या गुफेत त्यांनी 9 महिने तपस्या केली, म्हणून या गुफेला गर्भजून असेही म्हणतात. तेव्हा भैरवनाथ तिथेही पोहोचला. तेव्हा मातेने महाकालीचे रूप धारण करून त्याचा वध केला. पुढे त्या 3 पिंडीच्या स्वरूपात विराजमान झाल्या. त्या 3 पिंडी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या शक्तीच्या प्रतीक मानले जातात. तुम्ही कधी पिंपरीच्या वैष्णवी देवी मंदिराचे दर्शन घेतले आहे का? मातेचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहो. मनापासून जय माता दी लिहायला विसरू नका. धन्यवाद भावांनो, काळजी घ्या.